पुण्यातून अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरून रायगडला रुजू होताना ओळखपत्रांविषयीचं पुण्यातलं काम त्यावेळी 72% पलीकडे सरकलं होतं आणि मी रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारतोय तेव्हा रायगडचं काम 11% आणि ते सुद्धा तोडकं मोडकं कसं बसं. मी जिल्ह्यात शब्द दिला होता की एका जरी नागरिकाला कोणत्याही कारणासाठी त्याचं चुकीचं ओळखपत्र मिळालं तर कसलंही आणि पण परंतु पळवाटा न सांगता आणि त्या नागरिकाला कसलेही शुल्क आणखी आता तुला नवं ओळखपत्र द्यायचं तर तू त्याचे आणखी 200 रुपये भरले पाहिजेत असं न करता शासन म्हणजे आम्ही रायगड जिल्हा प्रशासन आमच्या खर्चाने पण त्या नागरिकाला अचूक ओळखपत्र देऊ. सगळा सूर होता की साहेब काही झालं तरी 31 डिसेंबरच्या आत हे होऊच शकत नाही. आणि मी त्यांना 3-3दा सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही मला होऊ शकत नाही नका सांगू, होण्यासाठी काय केलं पाहिजे सांगा. जिल्हाधिकारी या नात्याने तो तुम्हाला सगळं पुरवण्याची जबाबदारी माझी. मी जेव्हा 2 तासाला 10 मिनिटं कमी पाहतोय तेव्हा मग आता शेवटी मी असं बोट दाखवून त्या CMDंना म्हणालो, आता ही चर्चा इंग्लिशमध्ये चालू होती, इज दॅट युअर फायनल आन्सर. मग मी माझ्या शेजारी बसलेले SP त्यांना म्हणालो, अरेस्ट हिम त्या CMD अटक करा त्याला, अरेस्ट हिम. रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर एका वेळी प्रशासकीय सुधारणा, लोकाभिमुख प्रशासनाची दिशा ती करत असताना नवे त्याला जोडल्यामुळेच जास्ती चांगलं चालेल असं जे नियमित दैनंदिन प्रशासन आहे आणि ते सर्व करत असताना एक त्यावेळच्या काळाची गरज की एक काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करायला पाहिजे असं मध्यवर्ती ठरलं मतदारांची ओळखपत्र तयार करण्याचं काम. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त शेषन सर, तीच राज्यघटना, त्याचं तेच कलम 324, त्यातनं तोच लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1950 आणि 1951 आणि त्यावर आधारित तेच विविध नियमावल्या. पण मुख्य निवडणूक आयुक्त पदाच्या जागेवर शेषन सरांसारखी व्यक्ती आल्यावर जो चाबूक त्यांनी हातात धरून देशाची निवडणूक पद्धती आणि त्या माध्यमातून देशाची लोकशाहीच अधिक बळकट, अधिक पारदर्शक करण्याचं काम चालवलं, त्या एका भव्य देशव्यापी कामाचा रायगडचा जिल्हाधिकारी या नात्याने मी पण एक छोटा अंश होतो, स्वतःला तसा मानत होतो आणि काम करून तसा एक छोटा अंश ठरलो. मतदारांसाठीची ओळखपत्र माझी वैयक्तिक सुद्धा एक खात्री होती की हे काम आपल्या देशाची लोकशाही जास्ती बळकट करणारं आहे. प्रत्येक मतदाराचं स्थान अधिक बळकट करणारं आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यातलं आहे. पण रायगडला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर पाहतो तर पहिल्या दिवसापूर्वीच लक्षात आलं की जिल्ह्यातलं हे काम काळजी वाटावी इतकं मागं पडलंय. हे साधारण 12-13 ऑक्टोबर वर्ष 1994 आहे. पुण्यातून अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरून रायगडला रुजू होताना ओळखपत्रांविषयीचं पुण्यातलं काम त्यावेळी 72% पलीकडे सरकलं होतं आणि मी रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारतोय तेव्हा रायगडचं काम 11% आणि ते सुद्धा तोडकं मोडकं कसं बसं ही स्थिती
साधारण 12-13 ऑक्टोबरची आणि मुख्य निवडणूक आयुक्त शेषन सरांनी मतदारांना प्रत्यक्ष ओळखपत्र देऊन झाली पाहिजेत असं काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करायला सांगितलं होतं. म्हणजे सामोरी होती ती एक जवळजवळ अशक्य परिस्थिती. मला जाणवलेल्या कार्यपद्धतीनुसार जे मी स्वीकारलं होतं ते पहिल्या दिवशीच्या पहिल्या बैठकीत मग थेट माझ्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना चक्क दम देऊनच सुरुवात केली होती की आपल्याला हे काम 30 डिसेंबरला पूर्ण करायचं आहे. मी माझ्या टीमलाही आणि जे भोवतीचे अनेक सहकारी सगळ्यांना एक दृष्टिकोन सुचवला की तुम्ही मला हे वेळेत होणार नाही सांगू नका. तुम्ही मला हे वेळेत होण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सांगा. जिल्हाधिकारी या नात्याने माझं काम आहे की ते तुम्हाला त्या वेगाने करता आलं पाहिजे. यासाठी जे सगळा पाठिंबा, सगळी प्रशासकीय व्यवस्था, त्यासाठी आखून देण्याच्या सगळ्या प्रत्यक्ष कामाच्या व्यवस्था, निधी, साधनसामुग्री सगळी जबाबदारी माझी. पण तुम्ही होणारच नाही, शक्यच नाही आहे, हे असलं रडगाणं गाऊ नका. काय केल्याने होईल असा विचार करून आपल्याला कामाला लागायचं आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी थेट माझ्या हाताखाली असतात. ते महाराष्ट्राच्या शासनातले MPSCतून निवडलेले वर्ग 100. जरा मला माणूस म्हणून थकलेले, उतारवयाकडे लागलेले, काहीचे विझलेले डोळे. पण जेव्हा त्यांना मी एकदा विश्वासात घेऊन योग्य शब्दात पण आवश्यक ती कडक समज देऊन सांगितलं तेव्हा मी खरोखर आजही त्यांचं अभिनंदन करेन की कदाचित वयाबरोबर आलेला थोडा थकवा वगैरे सगळं सोडून पुढच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा खरोखर दिवसरात्र काम करून आपलं सर्वस्व हे काम वेळेत पूर्ण करण्यामध्ये ओतलं. पण निवडणुकीची मतदारांची ओळखपत्र करण्याचं काम संपूर्ण देशाला ज्या पद्धतीने होतं त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ह्या कामाचं टेंडर काढून ते कोणातरी कंपनीला दिलं होतं. अलीकडचा व्यवस्थापन शास्त्रातला शब्द आउटसोर्सिंग वापरला जाईल की एकतर हे काम करण्याची जी कुशलता आहे ती कोणाकडे, संघटनात्मक ती कुशलता ती ज्यांच्याकडे, त्यांना हे ओळखपत्र तयार करण्याचं काम द्यायचं. आणि ते आव्हान तसं सोपं नव्हतं. आधी गावोगाव जाऊन नीट नियोजनपूर्वक एकेका मतदाराचा आधी फोटो घ्यायचा आहे. तो जरा त्या काळातली टेक्नॉलॉजी, व्हिडिओ कॅमेरे होते थोडे, आता खूपच टेक्नॉलॉजी पुढे सरकली आहे पण त्या काळातले. आणि मग त्या एकेका मतदाराचा फोटो काढून झाला की सेटअप केलेल्या मोठ्या प्रयोगशाळा म्हणतो आम्ही त्याला, त्यामध्ये त्या ओळखपत्राचा डिजिटल प्रिंट घ्यायचा. शासन म्हणजे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्ह्यातल्या सर्व मतदारांचा जो डेटाबेस आहे त्यातल्या प्रत्येक नेमका तो फोटो ज्याचा आहे त्या मतदाराशी, त्या मतदाराची जी ओळख असलेलं नाव, पत्ता, त्याच्या पतीचं, पत्नीचं नाव इत्यादी बरोबर ते मॅच करून जोडून ओळखपत्र छापायचं. मग ते लॅमिनेट करायचं आणि मग ते ती जी एक प्रकारे कन्व्हेअर बेल्ट केलेली व्यवस्था त्यातनं ते ओळखपत्र बाहेर पडणार. आणि मग अर्थात गावोगाव ती ओळखपत्र देण्याचं काम चालू होतं. ते जरूर राजकीय नेत्यांना करू दे, याचं कारण शेवटी जमिनीवरचं राजकारण. 5 वर्षात एकदा लोकांना उत्तरदायित्व. आधी 5 वर्ष काय काम केलं त्याचा हिशोब देऊन लोकांना तो पटला तर यावेळी ते तुमच्या नावावर, चित्रावर शिक्का मारणार आहेत. ही आपली लोकशाही ज्या तऱ्हेने काम करते ते पाहता हे योग्य होतं की ती ओळखपत्र गावोगाव वाटण्याचे जे कार्यक्रम होते ते कोणातरी राजकीय नेत्याच्या हस्ते ती दिली जात होती. प्रशासनाची जबाबदारी होती की जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला नेमकं त्याचाच फोटो आणि त्याला असलेली त्याचीच माहिती असलेलं ओळखपत्र त्याला मिळालंच पाहिजे. दुर्दैवाने वेगवेगळ्या जिल्ह्यातनं, देशभरातनंही म्हणलं तर गंमतशीर, म्हणलं तर बोचऱ्या
आणि दुर्दैवाने अकार्यक्षमता, निष्काळजीपणाचे शाप जे आपल्या पाचवीला पुजल्यासारखे बसलेत बोडक्यावर, त्यापायी अनेक तऱ्हांचे प्रसंग कानावर येत होते की फोटो वेगळ्याचाच आणि त्याला जोडलेली माहिती आणखी तिसऱ्याच कोणाची तरी. पण आता ओळखपत्र मात्र तयार झालं. तो बिचारा नागरिक तो शंख करतोय की हे माझं नाही, हा कोणी म्हणतोय फोटो माझा आहे पण ही सगळी माहिती माझी नाही, कोणी म्हणतो माहिती माझी आहे पण फोटो माझा नाही. आणखी म्हणलं तर त्रासदायक अडचणीच्या गमजाच चालू होत्या. फोटोवर समजा तो पुरुषाचा आहे तर तिथे त्याच्या पत्नीचं नाव यावं लागतं, ते कोणातरी तिसऱ्याच व्यक्तीचं नाव. आणि जिथे स्त्रियांचा, महिलांचा फोटो आहे तिथे पतीचं नाव, त्याच्या जागी आणखी कोणी तिसऱ्याच. म्हणजे हा बोचरा विनोद आहे. हा लोकांच्या जमिनीवरचं जे संसाराच्या सुखामध्ये विष कालवणारा आहे. आणि तिकडे त्या नागरिकाला त्यातनं सगळ्यातनं प्रॉब्लेम आहे. म्हणजे करायला निघालो एक, त्यामागचे हेतू आणि उद्देश अत्यंत उदात्त की प्रत्येक मतदाराला त्याचं ओळखपत्र मिळालं पाहिजे. त्यामधून हे बोगस वोटिंग वगैरे सगळं बंद पडेल आणि आपली निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. अरे ते तत्वात सगळं छान हो, जमिनीवर प्रत्यक्ष करताना जे त्याच्यामध्ये जे ही सगळी विचित्रता निर्माण होत होती त्यामधून दुर्दैवाने मग मूळच्या हेतूला डांबर फासलं जात होतं. माझं काम आहे, मी रायगडचा जिल्हाधिकारी आहे, जिल्हा माझ्याकडे या नात्याने जिल्हाधिकारी असायचं तर ते काय नुसतं लाल दिव्याची गाडी, मोठा बंगला, मोठ्या ऑफिसचा रुबाब करण्यासाठी नाही भाऊ, काम नीट कर. तर मी जिल्हाधिकारी म्हणून तर रायगड जिल्ह्यातल्या नागरिकांना वचन दिलं होतं की थेट गाव, वाडी, वस्तीपर्यंतच्या रूढार्थाने ज्याला तळागाळातला, रूढार्थाने ज्याला शेवटचा लास्ट माईल डिलिव्हरी, त्या व्यक्तीला सुद्धा त्याचं अचूक ओळखपत्र मिळालं पाहिजे. ही जिल्हाधिकारी म्हणून माझी जबाबदारी आहे. मी जिल्ह्यात शब्द दिला होता की एका जरी नागरिकाला कोणत्याही कारणासाठी त्याचं चुकीचं ओळखपत्र मिळालं तर कसलंही आणि पण परंतु पळवाटा न सांगता आणि त्या नागरिकाला कसलंही शुल्क आणखी तुझ्या, आता तुला नवं ओळखपत्र द्यायचं तर तू त्याचे आणखी 200 रुपये भरले पाहिजेत असं न करता शासन म्हणजे आम्ही रायगड जिल्हा प्रशासन आमच्या खर्चाने पण त्या नागरिकाला अचूक ओळखपत्र देऊ. घडलं हे की माझ्या थेट बरोबर आणि हाताखाली काम करणारी जी शासकीय व्यवस्था होती, एकदा मी जिल्ह्याच्या पातळीलाही सेशन सरांच्या पाठोपाठ माझ्या ठिकाणी काम करताना धरला चाबूक हातात, ती जी बरोबरीची हाताखालची सरकारी व्यवस्था होती ती लागली हो कामाला. पण या कामाचं कॉन्ट्रॅक्ट एक प्रकारे टेंडर काढून आणि म्हणजे आउटसोर्सिंग ज्यांना दिलं होतं ती भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातली पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधली एक कंपनी होती. तिचं मुख्यालय होतं हैदराबादला. आणि मी प्रशासनाला गती द्यायचा प्रयत्न करतोय त्यामध्ये दिसून आलं की हे हलायलाच तयार नाहीत. मला दिसून आलं हे सहकार्य करायलाच तयार नाही. त्या कंपनीची रायगडमध्ये काम करणारी कंपनी नेमलेली जी काही माणसं, त्यांना बोलवून त्यांच्याबरोबर चर्चाही केली. सगळा सूर होता की साहेब काही झालं तरी 31 डिसेंबरच्या आत हे होऊच शकत नाही. आणि मी त्यांना 3-3दा सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही मला होऊ शकत नाही नका सांगू, होण्यासाठी काय केलं पाहिजे सांगा. जिल्हाधिकारी या नात्याने तो तुम्हाला सगळं पुरवण्याची जबाबदारी माझी. पण हे काही जाम ऐकायलाच तयार नव्हते. उदाहरणार्थ संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक 11 कॅमेरे फक्त काम करत होते. खरी व्यवस्था आता एवढा मोठा रायगड जिल्हा आणि साधारणपणाने एका तालुक्याला 1 किंवा 2 एवढेच कॅमेरे काम करत होते. त्याचं काळ काम वेगाचं गणित जरी मांडलं की हा एक कॅमेरा घेऊन हे त्या तालुक्यातल्या थेट शेवटचं गाव असो, वाडी असो, वस्ती असो, जो काही भाग सह्याद्रीचा कोकणातला डोंगराळ आहे पण दूरच्या डोंगरांवर सुद्धा छोट्या छोट्या वस्त्या आहेत, शासनाचं कर्तव्य की त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. तर जर अख्ख्या तालुक्याला 1 किंवा 2 कॅमेरे असले तर ते नीट योजना करून कार्यक्रम आखून की कॅमेरा कोणत्या दिवशी गावात असणार, त्यानुसार गावाला दिलेल्या सूचना, मग ते सगळं काम प्रशासनाचं आहे.
की गाव पातळीपर्यंत ती सूचना जाऊन कॅमेरा ज्या दिवशी गावात जाणार बरोबर त्या दिवशी गावातले सगळे मतदार नागरिक हजर पाहिजेत आणि मग आधी त्यांचे फोटो घेतले जाणार, मग ते अलिबागमध्ये जे आम्ही बसवलेली प्रयोगशाळा तिथे आणले जाणार, तो डेटाबेस डिजिटल तिथे मांडून मग त्याला उरलेला मतदाराचा डेटा जोडून मग ओळखपत्र, मग लॅमिनेशन आणि मग ते वाटपाचे कार्यक्रम केव्हा होणार एवढं सगळं? आणि मी कंपनीच्या मागे लागलो की तुम्ही गती वाढवा, तर मला एक पहिला मुद्दा जाणवला हा कॅमेऱ्यांचा, आणि ही कंपनी का ऐकायला तयार नाही. मग मी खरं म्हणजे थेट वैयक्तिक सुद्धा संपर्क वापरून पण मुंबईमधनं कमीत कमी दिवसांमध्ये एकूण 93 कॅमेऱ्यांची व्यवस्था केली. 93 मागे सुद्धा रायगड जिल्ह्याचं एक गणित आहे. महसूल प्रशासनामध्ये काही गावांचं मिळून एक मंडल होत असतं आणि महसूलमध्ये त्याला त्या मंडल अधिकारी आणि त्याच्या हाताखाली त्या गावांचे तलाठी असतात. तर रायगड जिल्ह्याची त्यावेळी एकूण 93 मंडलं होती, सर्व तालुक्यात मिळून ही जी महसूल मंडलं, तर ती 93 मंडलं होती. आणि मी की अख्ख्या तालुक्याला 1 किंवा 2 कॅमेऱ्यांनी पूर्णांनी म्हणजे एकूण जिल्ह्याला 11, 12, 13 कॅमेरे, ते काही दिवसांच्या अवधीत आम्ही व्यवस्था केली. 93 कॅमेरे म्हणजे प्रत्येक मंडलाला 1. आणि संपूर्ण कामाची जी आखणी करावी लागते त्यामागे अर्थात व्यवस्थापन शास्त्र आहे. व्यवस्थापन शास्त्रातल्या PERT PERT आणि CPM क्रिटिकल पाथ मेथड अशा काही प्रोजेक्ट मॅनेजमेंट, की मला अमुक ह्या तारखेपूर्वी हा प्रकल्प मला पूर्ण करायचा आहे. तर तो आज मी या ठिकाणी एके जिल्ह्याचं मतदारांचे ओळखपत्र काढण्याचं, फोटो काढण्याचं काम 11% आहे, पण मला 30 डिसेंबरला ही मतदारांना 100% ओळखपत्र तयार आहेत आणि दिली गेलेत हे गाठायचं आहे, इथून इथे जायचं आहे. तर तो जो पाथ आहे, रस्ता, तो आणि तो जर वेळात व्हायला हवा असेल तर कामातले काही असे टप्पे आहेत क्रिटिकल पाथ, की आधी तो टप्पा झाल्याशिवाय पुढच्याला हातच लावता येणार नाही आहे. मतदारांचे जर फोटोच काढलेले नसले तर पुढे त्यांची माहिती जोडून ओळखपत्र करणार कुठून, आणि त्याला जोडलेलं पुढचं. अर्थातच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात बसून त्याची पूर्ण तारीख, वार, वेळ निहाय आणि संपूर्ण टीमला लक्षात घेता त्याची योजना केली. पण ही भारत सरकारच्या हाताखालची कंपनी कामच करेना. आम्ही 93 कॅमेरे आणून दिले की एका मंडळाला त्यांचा कार्यक्रम आखला आणि नीट पातळीपर्यंत ते जे जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार एकदा वापरायचे कामासाठी, स्वार्थासाठी नाही, कामासाठी म्हणलं असतात अधिकार पूर्ण, आणि लोकही खरं म्हणजे प्रतिसाद देतात. प्रशासनाचं काम आहे की त्या जबाबदारीच्या उत्तरदायित्वाच्या जाणीवेने काम केलं पाहिजे. आम्ही 93 कॅमेरे आणले. मी या भारत सरकारच्या कंपनीच्या इंजिनियरना परोपरीने सांगतोय. मग एक मोठी जागा घेऊन तिथे अनेक कन्व्हेअर बेल्ट, म्हणजे इकडून फोटो फीड करायचे, त्याला मतदाराची माहिती जोडायची, त्याची खातरजमा करायची, ती ओके केले की ओळखपत्र छापायचं, मग ते व्यवस्थित जे कट करायचं, लॅमिनेट करायचं आणि तिकडून अशा मी अनेक त्याचे बेल्ट्स, म्हणजे एकच नाही कुठला तरी, अनेक केले. त्यासाठी मी आग्रह धरून रायगड जिल्ह्यातल्या तरुण मुलांना हाताशी धरलं, त्यांचं प्रशिक्षण घेतलं. माझे आजपर्यंत त्यातल्या काही तरुणांशी संबंध आहेत आणि कामाला गती आणण्याचे प्रयत्न चालू ठेवले. पुढच्या काही दिवसांमध्ये थोडी गती वाढताना जाणवली, पण मला दिसलं की ही जी भारत सरकारची कंपनी आहे त्यांनी आता जे पुढचं काम त्यांनी करायचं. मी जर सगळा बॅकअप, पाठिंबा सगळा दिला, पण जे प्रत्यक्ष आता ही जी सेटअप केली मोठी प्रयोगशाळा आणि सगळी अद्ययावत तंत्रज्ञान, त्यावेळेपर्यंत जे कम्प्युटरचं, संगणकाचं तंत्रज्ञान होतं ते जोडून ही कंपनी हलायलाच तयार नाही. शेवटी मग मी त्याच्या इंजिनियरना निरोप दिला की मला तुमच्या CMD बरोबर भेटायचं, त्यांना इथे बोलवा. चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, भारत सरकारची कंपनी. खरं म्हणजे दृष्टिकोन हा पाहिजे की आपण एक टीम आहोत आणि काम एकत्र आहे. जिल्हा प्रशासन या नात्याने माझं, पण आता हे मतदारांची ओळखपत्र नीट पूर्ण करण्याचं त्या कंपनीचं, ती जी संघभावना असावी लागते ती मला त्या कंपनीच्या एकूण संघटनात्मक वर्तणुकीमध्ये आणि वैयक्तिक पातळीला त्या संबंधित इंजिनियर्समध्ये दिसत नव्हती. मी परोपरीने सांगतोय, ऐकायलाच तयार नाही आणि गती यायलाच तयार नाही. मग मी सांगितलं की CMDंना बोलवा.
ठरली की या दिवशी ते येतील अलिबागला, त्यांच्याबरोबर माझी मीटिंग आहे. तसे हे गृहस्थ एक शास्त्रज्ञ आहेत आणि माणूस सभ्य आणि अत्यंत सुसंस्कृत. या बाबतीत काही शंकाच नाही. वेल मिनिंग म्हणजे सद्भावना असलेले सुद्धा. पण प्रशासन चालवताना हे नुसतं हे पुरणार नाही हो, हे पाहिजेच. पण परफॉर्मन्स, काम तिथे वेळच्या वेळी, ती बाप दाखव नाही तर श्राद्ध करच तिथे, ते दिसायला पाहिजे. ते दिसायला तयार नाही. बरं, मला कळतंय की हैदराबादला बसून हे CMD अलिबागचं काम नाही चालवणार आहे. ती जबाबदारी जे अलिबागचे आहेत तुम्ही नेमलेले, पण ते करतच नाही आहेत. तर मी CMDंना पाचारण केलं. समन इंग्लिश शब्द आहे की आणि त्याच्यानुसार ते ठरलेल्या तारखेला आले. ही मीटिंग कशी होईल याच्या माझ्या डोक्यात काही कल्पना होत्या. त्यामुळे मी त्या मीटिंगला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, जे आता माझे उत्तम मित्र झाले होते, घरोबाच म्हणजे आमचे कौटुंबिक मैत्री, त्या माधवराव कर्वेंना सांगितलं या मीटिंगला तुम्ही या आणि युनिफॉर्म घालून या. शासकीय कामातही SP दरवेळी युनिफॉर्ममध्ये असतात असं नाही, काही वेळा SP सिव्हिल नागरी वेशात सुद्धा असतात. पण ही मीटिंग कशी पुढे सरकेल याचं मी चिंतन केलं होतं. त्यावर जे काही वाटलं होतं मी विचार करून ठेवला होता कोणती पावलं उचलायची. म्हणून मी SPंना विनंती केली की तुम्ही आजच्या मीटिंगला या आणि युनिफॉर्ममध्ये या. अर्थातच आमचंही टीमवर्क नीट, त्यामुळे त्यानुसार ते आले. ठरलेल्या वेळी मीटिंग चालू झाली. सरकारी पद्धतीनुसार असं एक टेबल समोरच्या बाजूला, बरोबर माझ्यासमोर त्या कंपनीचे CMD चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांच्या उजव्या डाव्या हाताला त्यांचे विश्वासू इंजिनियर्स की त्यातले अनेक जणांवर रायगडची जबाबदारी सोपवलेली. आणि टेबलच्या ह्या बाजूला मी, SP, माझे सहकारी अधिकारी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासहित. आणि आम्ही ठरल्या वेळेला मीटिंग चालू झाली. माझा मुख्य प्रस्ताव, या कामाला गती आणायलाच पाहिजे आणि आपल्याला कुठल्याही युक्तिवाद, पळवाटा आणि परंतु तथाकथित लेम, दुबळे एक्सक्युजेस, काहीतरी पळवाटा सांगायचे नाहीत. आपल्याला वेळेत काम करायचं आहे. तुम्ही मला त्यासाठी काय केलं पाहिजे सांगा. आणि मीटिंगच्या सुरुवातीपासून या कंपनीच्या इंजिनियर्सनी जो सूर लावला की नाहीच होणार आहे, काही झालं तरी वेळेत होणारच नाही आहे. आणि मी बरोबर आधीचे अनेक दिवस प्रयत्न करत होतो. आणि या मीटिंगमध्ये सुद्धा जवळजवळ 110 मिनटं, म्हणजे 2 तासाला 10 मिनटं कमी, एवढा वेळ की अरे आपण टीम होते. व्याख्यान नसता की अशी चर्चेच्या द्वार आहे. मी फक्त आशय एकत्रित सांगतोय की बेसिकली आपण टीम आहोत, आपल्याला मिळून हे काम करायचं आहे. होणारच नाही नका सांगू तुम्ही मला. व्हायला काय केलं पाहिजे सांगा ना मला. आणि तिथे मला सांगा की मी तुम्हाला काही जो बॅकअप दिला पाहिजे तिथे कुठे जर कमी पडलो तर हे काही चालूच की नाहीच होणारच नाही आहे, नाहीच होणारच नाही आहे. असं मी जेव्हा 2 तासाला 10 मिनटं कमी पाहतोय तेव्हा मग आता शेवटी मी असं बोट दाखवून त्या CMDंना म्हणालो, आता ही चर्चा इंग्लिशमध्ये चालू होती, इज दॅट युअर फायनल आन्सर, की आता मला तुम्ही कंपनीचे, तुम्ही प्रमुख आहात या नात्याने मला उत्तर हवं आहे की हे तुमचं काही झालं तरी होणारच नाही वेळेमध्ये, तर हे तुमचं शेवटचं उत्तर आहे का, इज दॅट युअर फायनल आन्सर. आता ते स्वतः CMD वैयक्तिक काय बोलणार होते, त्यांचं वैयक्तिक मत थोडंच आहे. त्यांनी असं इकडे, बरं ते माणूस सुसंस्कृत, सौम्य, मला वाटतं की काही वेळा काम करायला जो कडकपणा स्वीकारावा लागतो तो त्यांच्यामध्ये कमी असावा की काय. आणि मी जेव्हा 1 तास 50 मिनटं चर्चेहून गाडं काही पुढे सरकायलाच तयार नाही, अंतिमतः मग मी कंपनीचे प्रमुख ते त्या नात्याने बोट दाखवून त्यांना विचारतोय की इज दॅट युअर फायनल आन्सर. त्याने असं आपल्या सहकाऱ्यांकडे बघितलं. ते जे सहकारी होते त्यांच्या नजरेतला कठोरपणा आणि जाणवला त्यांचा निश्चय होता की नाहीच होणार. आणि त्या जिल्हाधिकाऱ्याला तिकडे काही म्हणू दे, त्याचं म्हणायला काय जातंय, नाहीच होणार आहे. तर इज दॅट युअर फायनल आन्सर हे CMDंनी इकडे बघितलं. त्यांच्या सहकाऱ्यांनी नजरेनी, शब्दांनी आणि एक प्रकारचा असा कठोरपणाच होता की हो नाही होणार, दॅट इज फायनल आन्सर. मी म्हणलं मी एकदा फॉर वन लास्ट टाईम, एकदा शेवटचं मी परत विचारतोय, इज दॅट युअर फायनल आन्सर. तर ते सभ्य सुसंस्कृत असलेल्या CMDंनी मान डोलावून दिलगिरीपूर्वक म्हटले. त्यांच्या बोलण्यामध्ये कुठे असं काही उर्मटपणा किंवा नव्हता, पण ते म्हणाले येस दिस इज आवर फायनल आन्सर. मग मी माझ्या शेजारी बसलेले SP त्यांना म्हणालो अरेस्ट हिम, त्या CMD अटक करा त्याला, अरेस्ट हिम. जे समोरचे दचकलेत की उठून जिल्हाधिकारी, आता मला अधिकार आहेत मला माहिती आहे, मी जसा जिल्हाधिकारी आहे तसं त्याच पदाला मग दुसरं नाव आहे जिल्हा दंडाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट.
आणि या नात्याने काही कायद्यातले अधिकार आहेत, मला त्याचं भान आहे. तसं जर मी ठरवलं तर थेट हे CMD ह्याला मी अटकच करा, अरेस्ट हिम, उचला इथल्या इथे त्यांना अटकच करा. दचकले कंपनीचे सगळे. पण त्या दचकलेले ते एकामध्ये निदान म्हणण्याचे होतं की आता साहेब तुम्ही कशाच्या आधारावर त्यांना अटक करा म्हणताय, असं मला एका इंजिनियरने विचारलं. मी सांगितलं मी तुम्हाला टाडा TADA टेररिस्ट अँड अँटी डिस्ट्रप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज ॲक्ट हा त्यावेळी दहशतवादाविरोधी कायदा होता आणि त्याचा सेक्शन 5 खाली जिल्हा दंडाधिकाऱ्याला संशयावरून अटक करण्याचे अधिकार होते. ह्यांनी जेव्हा मला विचारण्याचं डेअरिंग केलं की तुम्ही यांना अटक कशाच्या आधारावर, मी सांगितलं मी टाडाचा कलम 5 लावीन. सर्वसाधारण नेहमीच्या कायद्यामध्ये कोणाही व्यक्तीला अटक केली तर अटक केल्यापासूनच्या 24 तासापेक्षा कमी वेळात त्याला न्यायालयात उभं करून न्यायालयाला पुरावे दाखवून कस्टडी मागावी लागते. ती कधी पोलीस कस्टडी मिळते, कधी न्यायालयीन मॅजिस्टेरियल कस्टडी मिळते. पण टाडाच्या सेक्शन 5 खाली तरतूद होती की 6 महिने संशयावरून तुरुंगात ठेवता येईल आणि त्यावर अपील मग डिस्ट्रिक्ट कोर्टात नव्हतं, थेट हायकोर्टात जा आणि मिळायचं ते मिळू दे. तर मी अरेस्ट हिम सांगितलं. मला दचकून पण एका इंजिनियरने तुम्ही आम्हाला कशाच्या आधारावर करणार अटक, मी सांगितलं कशाच्याही करीन, वाटलं तर मला मी टाडाचं सेक्शन 5 लावीन. तरी दुसऱ्या एका इंजिनियरनी जीव मुठीत धरून पण हिया करून विचारलं की आता साहेब तुम्ही आम्हाला दहशतवादी म्हणणार का, त्याला काहीतरी तर पुरावे पाहिजेत ना. मी त्यांना म्हणालो की मी तुमची व्यवस्था समुद्र किनाऱ्यावरच्या एका लॉजमध्ये करून दिली, रिसॉर्टमध्ये छान, की कामं नीट करायसाठी. मग आता मला शंका आहे, आमच्यापाशी IBचे रिपोर्ट्स आहेत की यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही 1993 प्रमाणे बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आहे, त्याचा RDX किनाऱ्यावर उतरवलं जाणार आहे. तर मला तुमच्याबद्दल संशय आहे की तुम्ही किनाऱ्यावरनं या काहीतरी गुन्हेगार माणसांची बॅटरीचे सिग्नल देऊन मला तपास करायचे, त्याच्यासाठी अटक करणार आहे. जे वातावरण सगळ्या मीटिंगचं बदललं, याचा अर्थातच अर्थ अधिकारांचा दुरुपयोग करायचा असतो असं नाहीये, पण काही वेळा फणा काढल्याने कामं पुढे सरकू शकतात. हे उघड आहे की मी असं काही प्रत्यक्ष अटक करणार होतो असंही नाही आणि अर्थातच नाही केली, वेगळं नकोय सांगायला. पण तो जो नूर लक्षात आला त्यानंतर मग कंपनीचंही सगळी वर्तणूक बदलली आणि रायगड जिल्ह्यामधल्या ओळखपत्रांच्या कामांना आता गती आली. नुसती गती नाही, सगळं जिल्हा प्रशासनही जिल्हाधिकाऱ्यापासून ते गावाच्या पातळीचा तलाठी एवढंच नाही तर अन्य शासकीय विभाग त्यांचं सुद्धा सुसूत्रीकरण, कोऑर्डिनेशन सहित नुसतं कामाला गती आली नव्हे, एका विलक्षण उत्साहाने सगळ्या कामाला असा सूर सापडला आणि लोकांच्या सहभागातून, त्यामुळे थेट लोकांच्या पातळीपर्यंत एक उत्साह की मतदारांची ओळखपत्र तयार करण्याच्या कामाचं रूपांतर लोकशाहीमधल्या एका उत्सवात झालं. की आम्ही जिल्हा प्रशासनाने केलेली योजना की कोणत्या गावात कोणत्या दिवशी नेमका कॅमेरा पाठवला जाणार, त्या पुरेशी आधी गावाला सूचना देऊन गावात वातावरण तयार करून लोकांना त्याचा उत्साह, तर तो गाव पातळीला आज आमच्या गावात कॅमेरा येणार आहे आणि गावातल्या सगळ्या मतदारांचे फोटो काढले जाणार आहेत, ह्याचा एक प्रचंड उत्साह, ते कार्यक्रम उत्साहाने व्हायला लागले. ते होत असताना मला एक अडचण जाणवली. रायगड जिल्ह्याची जी रचना आहे तिच्यामध्ये असे 2 टोकाचे विकसित आणि अविकसित भाग आहेत. जिल्ह्याचा मुंबई महानगराला लागून एक भाग येतो, पनवेल एव्हाना त्याची महापालिका झाली आहे, आणि उरण की जिथे भारतातलं सर्वात कार्यक्षम बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT हे सुपर शहरीकरण मेट्रोपॉलिस असे झालेले भाग. पण अन्यथा तो सोडून रायगड जिल्ह्याच्या जसजसे आपण दक्षिणेकडे येत जाऊ तसतसं एकाच वेळी कोकणचं विलक्षण निसर्ग सौंदर्य पण विकासामध्ये मागं पडलेलं असणं असं जाणवत होतं. त्यातून कर्जत आणि खालापूर हे तालुके तर आर्थिक विकासातही भौतिक विकासातही मागे, आणि या 2 तालुक्यांच्या मध्ये आपले आदिवासी बांधव राहत होते. मला
कामाला गती आणली, उत्साह तयार झाला, गावोगाव उत्सव चालू झाला मतदारांची ओळखपत्र काढण्याचा. पण असं लक्षात येत गेलं, सारखं रोज माझे जमिनीवर काम करणारे जे प्रांताधिकारी तहसीलदार त्यांचे वेळोवेळी फोन की तालुक्यातली वीज गेली. आणि एकदा वीज गेली की किती वेळ जाईल कशाला काही धरबंदच नाही. वीज जाणे याचा अर्थ कामाचा तो दिवस ठप्प झाला. कारण गेली वीज की 8-8, 10-10 तास यायचीच नाही ती. आणि 8-8, 10-10 तास म्हणजे कामांचा दिवस संपला. इकडे मी म्हणतोय एका बाजूला की अशी वेळी वीज जाता कामा नये ह्या दृष्टीने MSEB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ते त्यावेळेला शासनाखालची पण स्वायत्त संस्था होती. काळाच्या ओघात पुढे त्याचं 3 कंपन्यांच्या मध्ये वर्गीकरण, त्यातली ग्राहकाच्या टोकाला वीज पुरवणारी महावितरण ते चित्र त्यावेळी नव्हतं. एक एकसंध MSEB होती. तिचे सर्वोच्च प्रमुख असायचे एक वरिष्ठ IAS अधिकारी. मी त्या MSEBच्या अधिकाऱ्यांशी बोलतोय की हे जी वेळोवेळी वीज जाती ह्याचं काहीतरी करा. त्यांचं एकच उत्तर, पालुपद, नाही आम्हाला काही करण्यासारखं, ते आमच्या हातातलं नाहीये. मग म्हणतोय गेली वीज तर वेळच्या वेळी येईल ह्याची तरी कल्पना द्या, त्यालाही नाहीये. तरी ह्याला असं एका दिवसात एका मीटिंगमध्ये एका बोलण्यात घडतं असं नाहीये. मग मी विचार करून बॅटरी असलेले कॅमेरे ही त्यावेळच्या टेक्नॉलॉजी जी उपलब्ध होती की समजा त्या गावाचा त्या दिवशीचा कार्यक्रम ठरलाय, इकडे MSEBचं नीट सहकार्य म्हणजे ती वीज असल्याशिवाय माझ्या त्या योजनेला काही अर्थच नाहीये. जिल्हाधिकारी म्हणून मी भले ठरवलं की या गावामध्ये या दिवशी कॅमेरा पोचणार आहे आणि सगळं गाव पाहिजे, आणि जर त्या दिवशी वीजच नसेल तर त्या योजनेचं सगळं मुसळ केरात, सगळे उपयोग काय त्याचा. पण अडचणींवर तर मात करायची आहे. मग आम्ही विचार केला की कॅमेऱ्याला बॅटरी पाहिजे, असलेले कॅमेरे. पण त्या काळच्या टेक्नॉलॉजीमध्ये कॅमेऱ्याची बॅटरी 3च तास टिकायची. म्हणजे पुन्हा वीज जर गेली आणि आता ती 8-8, 10 तास येणार नाहीये तर त्यातले 3 तासांचंच काम व्हायचं. त्यामध्ये एका सगळ्या गावाचे आणि ठरलेल्या आसपासच्या वाड्या वस्त्यांना एकत्र आणणं, ते सुद्धा जे प्रशासनाचं जमिनीच्या पातळीचं काम आहे, सगळे मिळून एवढं सोपं नाहीये. पण हे सगळ्या गोष्टी जुळून आल्या तरच ते वेळच्या वेळी होणार. अन्यथा सगळं पोचलं, सगळा उत्साह आहे, पण वीज गेली. भले आम्ही बॅटरीचे कॅमेरे, पण ते पुढचे 3च तास काम करतात. हे जेव्हा मला लक्षात आलं, मी MSEBच्या जिल्हा पातळीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं समोर. येत असतात ते जिल्हाधिकारी, हा जो जिल्हा प्रशासनाच्या टीमचा कॅप्टन असतो, फर्स्ट अमंग इक्वल्स, तर पाचारण केलं तर ते येत असतात. असे आले. मी त्यांना परोपरीने समजावून सांगतोय की हे जे वेळी अवेळी वाटेल तशी वीज जाते आहे, लोकांच्याही जीवनाला त्रास आहे आणि आपल्याला कामं नाही त्याच्या पायी करता येते ती ओळखपत्रांची, सगळी योजना फिसकटते. तर तुम्ही मला जाणार नाही वीज अशी तरी मला म्हणतात साहेब आमचं लोड शेडिंग असतं. शास्त्रीय दृष्ट्या ते लोड शेडिंग हे सुद्धा एक वेळ मी समजू शकतो, पण मग तुम्ही लोड शेडिंगची योजना तयार करावं, ती नीट जुळवणे माझं काम आहे. की तुम्हाला लोड शेडिंग करणं आवश्यक आहे, तुम्ही मला त्याचं नीट वेळापत्रक द्या. तुमच्या योजनेनुसार ज्या दिवशी ज्या गावात आणि एरियाचं लोड शेडिंग असेल तिथे मी मतदारांची ओळखपत्र फोटो काढण्याच्या कामाची योजना करणार नाही. पण तुम्ही मला ज्या दिवशी सांगाल की इथे नाहीये लोड शेडिंग, त्याची तर तुम्ही खात्री द्यायला पाहिजे ना. मी त्यांना सांगतोय तुम्ही लोड शेडिंगचं वेळापत्रक करा, मला ते द्या, आणि मग मात्र अन्यत्र जाता कामा नये. दोन्हीवर MSEBच्या अधिकाऱ्यांचं परत पालुपद चालू की ते आम्ही देऊ शकत नाही, ते आमच्या हातात नाहीये. म्हणजे वीजही कधी जाईल, आमचं लोड शेडिंगचंही वेळापत्रक असेल ते पण कधी. काही माझ्या काही सांगण्याचा उपयोगच नाही की आपण एकत्र होत या बाबतीत. हे काही तुम्ही विरुद्ध मी नाहीये, हे तुम्ही तुमच्या खंदकामध्ये तुमच्या कामाचा विचार करणार आणि मी जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी या नात्याने माझ्या खंदकात, असं नाही. आपल्याला एकत्र काम, काही कशाचा काही परिणाम व्हायला तयार नाहीये. आणि मला जाणवत होतं की मग यांनी गती कमी पडतीये आणि बाकीचं सगळं आपण वेळेत केलं तरी जे मूळचंच की फोटो काढून पूर्ण होणे याच्यातच खोट आली तर कसं काय माझं वेळेमध्ये पूर्ण होणार आहे. मग मी माझ्या टीमला सांगितलं आणि त्यातही जायचे ते काही वेळा तर अख्ख्या तालुक्याची वीज गेली की बसा की त्या आता अख्ख्या तालुक्यामध्ये ठप्पच. त्या दिवशी मतदारांचे ओळखपत्र काढण्याचं फोटो काढण्याचं काम 3 तास चालेल, पण अख्ख्या तालुक्याची वीज गेली. आणि त्यातून अलिबाग मुख्यालय तिथे जे मी बसवली होती सगळी प्रयोगशाळा आणि त्याला या भारत सरकारच्या कंपनीचे
इंजिनियर मंडळी कामं करत होती आणि जिल्ह्यातल्या तरुण मुलांना प्रशिक्षण दिलेलं होतं. पण वीज गेली, सगळ्यात मुख्यच होते, सगळं ठप्पच ना, सगळं कामच बंद. मग मी माझ्या हाताखालच्या यंत्रणेला सांगितलं, त्याची मी आढाव्याची बैठक नियमितपणे घेत होतो. एरवी जर रुटीन प्रशासन असेल तर जिल्हा पातळीला हाताखालच्या अधिकाऱ्यांची सरासरी महिन्याला होते एक मीटिंग. तिचंही एक शास्त्र, एजेंडा, विषयपत्रिका ठरलेली असते. पण इथे महिन्याला परवडणार नव्हती, 15 दिवसालाही हवी आहे आणि मला रोज पाहिजेत. मी व्यवस्था बसवली होती ही की मला तालुका पातळीहून डेली रोजचे रिपोर्ट पाहिजेत. आजच्या दिवसात काल काय काम, कालपर्यंत काम काय झालं होतं, आजच्या दिवसात काय झालं, आजच्या दिवसाअखेर एकूण किती, आणि त्या कामांचे टप्पे मिळून आपल्याला जर काम 30 डिसेंबरला पूर्ण करायचं असेल तर या तारखेला तुम्ही कुठे पाहिजेत आणि आज तशा आहात का, मागे पडले असले तर किती, आणि कामाच्याही पुढे असले तरी किती, हे डेली आणि त्यावर मॉनिटरिंग, त्यावर लक्ष ठेवून आमचं काम चालू होतं. मी माझ्या हाताखालच्या यंत्रणेला सांगितलं की आता जर अख्ख्या तालुक्याची वीज गेली तर त्या क्षणी मला कळवा. मला फार थांबावं लागलं नाही. मला खालापूर तालुक्याचा माझा तहसीलदार, त्यावेळी MPSCतून प्रशिक्षण घेऊन रुजू झालेला एक तरुण, हसतमुख, तडफदार तहसीलदार होता. पदोन्नतीने पुढे त्यालाही IAS मिळालेलं आहे. मला फार वाट नाही पाहायला लागली. माझ्या या खालापूरच्या तहसीलदारचा मला दुसऱ्या दिवशी फोन आला की अख्ख्या तालुक्याची वीज गेली आहे. त्याला मी आधी फोनवर सांगितलं की तालुक्याचा MACBचा जो ज्युनियर इंजिनियर असतो, ज्युनियर इंजिनियर हा MACBची जी संघटनात्मक रचना आहे त्याचा जमिनीच्या पातळीवरचा सगळ्यात ज्युनियर अधिकारी. पण एकूण वीज, विजेचे खांब, त्यातनं वीज, नादुरुस्ती असली तर शोधणे, सगळं ह्याचा स्टार्टिंग पॉईंट, प्रारंभाचा बिंदू ज्युनियर इंजिनियर आहे. मला खालापूर तालुक्याच्या तहसीलदारांनी फोन करून सांगितलं अख्ख्या तालुक्याची वीज गेली आहे. त्याला मी फोनवर आदेश दिला की तालुक्याच्या ज्युनियर इंजिनियरला अटक कर, अरेस्ट. जिल्हा दंडाधिकारी, मला अधिकारी आहेत, अटक कर त्याला. आणि पाठोपाठ लेखी आदेश सुद्धा पाठवला की माझ्या सहीनी MACBच्या ज्युनियर इंजिनियरला अटक कर. ती पुढच्या अर्ध्या तासात अटक झाली आणि जे पळापळ मग चालू झाली की जिल्हाधिकाऱ्यांनी MACBच्या ज्युनियर इंजिनियरला अटक केली. खळबळ माजली. पुढच्या 20-25 मिनिटांमध्ये आधी त्याच्या एक पायरी वर असतोय डेप्युटी इंजिनियर. त्यांनी मला संपर्क केला, गयावळकर साहेब, आता तुम्ही आपल्याच माणसाला अटक केली. मी म्हटलं आपलं आत्ता आठवलं का मी तुम्हाला? गेला एवढा सगळा काळ जेव्हा सांगतोय की काम एकत्र आणि आपल्याला एकत्र करायचे तेव्हा नाही, आता तुम्हाला आठवलोय? अख्ख्या तालुक्याची वीज गेलीये, त्याला मी जबाबदार धरून अटक करतोय. अधिकार पण, आणि एकदा नियत साफ असली तर पाठीशी कायदे, त्याचा वापर कसा करायचा कळलं पाहिजे. अत्यावश्यक सेवा कायदा, एसेन्शियल सर्व्हिसेस ऍक्ट, वीज इथं अत्यावश्यक सेवा आहे आणि तुम्हाला परोपरीने सांगून तुम्ही काहीच ऐकायला तयार नाही. तुम्ही मला कार्यक्रम पण द्यायला तयार नाही. लोड शेडिंग कुठे करणार सांगा, मी माझं काम त्यानुसार करतो. लाई त्या डेप्युटी इंजिनियर, मी त्याला धूळ लावून लावला. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला, यांना तर मी सांगणं चालू केलं, मग आता त्याच्याबरोबर तुम्हाला पण अटक करतो. तुम्ही जर त्याला पाठीशी घालत असलात तर त्याच्याबरोबर मी तुम्हाला पण अटक करतो. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या वरची पातळी सुपरिटेंडिंग इंजिनियर, त्याच्यावरची चीफ इंजिनियर असतो प्रत्येक सर्कलला. सगळे झाले, मी सगळ्यांना धुडकावून सांगितलं काय नथिंग डुईंग. साधारण 1.5-2 तास गेले असतील. मला फायनली, अंतिमतः थेट MACBचे सर्वोच्च प्रमुख, अख्ख्या राज्याचे ते वरिष्ठ IAS अधिकारी असतात, मला सुद्धा वरिष्ठ, अशोक बसाक सर होते त्यावेळेला MACBचे चेअरमन. त्यांचा मला फोन आला. ते माझ्या सुदैव की आधीपासून मला ओळखत होते. मी रत्नागिरीला CEO असताना माझे विभागीय आयुक्त, डिव्हिजनल कमिशनर अशोक बसाक सर होते. त्यांनी रत्नागिरीमध्ये मी जे अनेक प्रयत्न, प्रयोग आणि साक्षरता चळवळ वगैरे ते त्यांनी जवळनं पाहिलं होतं, कौतुक केलं होतं त्याचं. त्यामुळे त्यांचा मला फोन आला आणि ते तिकडून हसतच होते, बोलत होते. त्याने मला हसत अविनाश व्हॉट हॅव यू डन, हसतच विचारलं, अविनाश व्हॉट हॅव यू डन. म्हणलं सर ही अशी परिस्थिती. त्यांना मी इतक्या वेळा समजावून सांगतोय की मला तुम्ही लोड शेडिंगचं वेळापत्रक, गेली की अख्ख्या तालुक्याची, मग काय गमजा आहेत की अख्ख्या तालुक्याची, आणि ओळखपत्र विसरा, लोकांनी जीवन कसं जगायचं, आणि हे काय सांगून ऐकायला काय तयार नाहीयेत, असं मी अशोक बसाक सरांना थोडक्यात. तेही त्या फोनवर हसले. ते म्हणले आय विल टेक केअर ऑफ इट, मी त्याचं बघतो, आत्ता माझ्या शब्दाखातर तू त्याला सोड. तर ते अर्थात ते वरिष्ठांचा शब्द आहे आणि त्याच्यात काही अनैतिक किंवा अयोग्य किंवा बेकायदेशीर प्रेशर नाहीये. तो एक प्रशासन चालवतानाचा
एक वरिष्ठांबद्दलचाही सन्मान आणि आदराचा आहे. हसूनच ते मला म्हणले, मी त्यांना हसून आणि आदराने, सर अगेन्स्ट युअर वर्ड, तुम्ही सांगताय म्हणून सोडतो मी. तसा त्या ज्युनियर इंजिनियरला सोडला. पण नंतर ओळखपत्रांची कामं चालू होती त्यावेळेपर्यंत रायगड जिल्ह्यातली वीज कधीही वेडीवाकडी गेली नाही. परत म्हणून हा हिसका दाखवल्यानंतर अशी रायगड जिल्हा आणि त्यातले हे आदिवासी किंवा विकासात मागे असलेलेही तालुके, कर्जत, खालापूर, तरी कधीही गेली नाही. गेली की अख्खा तालुका. पण मग याचा अर्थ काय होतो की शास्त्रीय दृष्ट्या वीज पुरवठा नीट सुरळीत ठेवणं खरं म्हणजे शक्य आहे. आणि जर काढला ह्या प्रकारचा चाबूक तर तुम्हाला जर जमतं तर नेहमीची सेवा पुरवताना सुद्धा नीट का नको कराल? कुठेतरी कार्यसंस्कृती कमी, निष्काळजीपणा, सब चलता है. गेली वीज तर तिकडे काय, तरफड सामान्य लोकांची, आदिवासींची गावोगाव होईल, आपल्याला काय घेण. काढला जर एकदा चाबूक तर झालं ना मग, की ओळखपत्रांची आमची काम चालू असेपर्यंत गेली नाही अशी वेळी अवेळीमध्ये वीज, आणि कामालाही सुरळीत आणि गती सुद्धा आली. त्या कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यायला स्वतः शेषन सर भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेत होते. तशी एका मीटिंगची सूचना आली की मला आजपर्यंत तारीख लक्षात आहे, 22 नोव्हेंबर हे 1994 आहे. तर कोकण विभागाच्या मतदार ओळखपत्रांच्या प्रगतीचा आढावा घ्यायला स्वतः शेषन सर येणार आहेत. ती मीटिंग ठरली 22 नोव्हेंबरला रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये. तर कोकणमध्ये मुंबईचे 2 जिल्हे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पण ती मीटिंग ठरली रत्नागिरीला. आता त्यावेळेपर्यंत शेषन सरांची एकूण प्रतिमा भयंकर आक्रमक, प्रसंगी टोकाचे उर्मट सुद्धा, पण आता झाले होते वरिष्ठतम अधिकारी. अनेक सरकारी अधिकारी किंवा राजकीय पुढारी सुद्धा अक्षरशः चळचळा कापायचे त्यांच्यासमोर. शिवाय यावेळपर्यंत तर शेषन सरांनी थेट केंद्र सरकारशी पण पंगा घेतला होता अनेक मुद्द्यांवर. आणि ते जे एकामागून एक निवडणूक प्रक्रिया स्वच्छ, सरळ, पारदर्शक करायला जे आदेश काढत होते त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हानं दिली जात होती. पण तितक्याच वेगाने थडाथड त्या आव्हानांना सुप्रीम कोर्ट मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बाजूने निकाल देऊन त्यांची बाजू उचलून धरत होते. तसा एक मुख्य निवडणूक आयुक्त विरुद्ध केंद्र सरकार असाही एक संघर्ष तिथे चालू होता. आणि स्वतः शेषन सरांची प्रतिमा भयंकर आक्रमकच. प्रतिमा सोडा, ते स्वतःला अल्सेशियन म्हणजे एक आक्रमक कुत्रा असतो, अल्सेशन स्वतःला म्हणायचे, की सांगायचेच की हो मी उर्मट आहे, हो मी आक्रमक आहे. त्यांच्या आक्रमकतेच्या अर्बन लिजंड्स म्हणतात, अनेक लोककथा इतक्या गाजलेल्या आहेत, मी त्या स्वतंत्रपणे कधीतरी गप्पा मारेन. पण एकूण प्रतिमा की त्यांना हाताखालचं प्रशासन किंवा अनेकदा राजकीय पुढारी सुद्धा असे थरथर कापत आणि चळचळा कापतच त्यांच्यासमोर. तर त्यातून एकूण त्यांचा स्वभाव मानला जायचा शीघ्र कोपी, शॉर्ट टेम्पर्ड, आणि काहीतरी होऊन जर सरकले. याच्याही कथा अनेक होत्या की कोणतरी वरिष्ठ IAS अधिकारी भेटायला आला, काहीतरी झालं, त्याच्यात तोंडून एक काहीतरी त्यांना वाटलं ते अयोग्य वाक्य निघालं, मेला तो, त्याला तुला केला सस्पेंड मी. त्याला अधिकार होते. निवडणूक प्रक्रियेच्या 6 महिने आधी देशाचं सर्व प्रशासन निवडणूक आयोगाच्या हाताखाली जातं, अधिकार पण असतात त्यांना. आणि फाटकन तोंडावर कोणालाही किती वरिष्ठ अधिकारी असो त्याला केला सस्पेंड. फार IAS मधली ज्यांची सेवा 25 आणि 30 वर्षांची, पण होतं हे खरं की शेषन सरांना घाबरू नसत. ते इथपर्यंत पोचलेलं होतं की भेटायलाच नको म्हणायचे. आता ते मीटिंग घेणार आहेत आणि ती रत्नागिरीला होणार आहे. तर त्या मीटिंगची एक सरकारी पद्धत आहे की असं अंडाकृती टेबल असेल, त्याच्या मुख्य मध्यवर्ती भागी स्वतः शेषन सर असतील. ते येत असल्यामुळे आमचे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त पण तिथे शेजारी असतील, विभागीय आयुक्तातले काही दुसरे अधिकारी, आणि मग समोर असे अर्धवर्तुळाकार या 5-6 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि त्यांचे सहकारी, बाकीचे सहकार्याचे मागे बसलेले असतात. आवश्यक त्या फायली, कागदपत्र, कामाचा जो मुद्दा येईल तो. तर रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी चतुराई दाखवली होती. ती म्हणजे जिथे समोर शेषन सर बसणार त्यांच्या बरोबर समोरची खुर्ची
ह्या रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्याकरता म्हणजे रायगड जिल्हाधिकाऱ्याकरता ठेवली की हे शेषन नावाच्या या खविसासमोर आणि त्यांची नजर जास्त वेळशी समोर पडणार, काहीतरी त्यांच्या नजरेत जर नाही त्यांना आवडलं तर जो मेला समोरचा अधिकारी, या हळूच्या रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी एक तर त्याची स्वतःची व्यवस्था अशी साईडला कोपऱ्यात त्या टेबलच्या आणि बाकी जे होते त्याच्यात असं बरोबर शेषन सरांच्या समोर मला मीटिंग चालू झाली. एकामागून एक जिल्हाधिकारी उभं राहून आपल्या कामाचा असा अहवाल देत होते, त्याची फाईल आणि तयार करून आणलेली. पण एकूण सांगत होते की सर आम्ही आमचा बेस्ट प्रयत्न करतो, पण कोणी म्हणतंय होणार नाही 30 डिसेंबरपर्यंत, कोणी म्हणते मला 10 तरी दिवस जास्ती पाहिजेत, कोणी म्हणते 20 तरी दिवस जास्ती पाहिजेत, कोणी म्हणते 1 महिना तरी जास्ती पाहिजेत. आणि शेषन सर अक्षरशः सगळ्यांची कंप्लीट टोकाची बिनपाण्याने करत होते. म्हणजे तसा माणूस सुद्धा फाटक्या तोंडाचा शेषन सर, काय वाटेल ते बोलायला मागे पुढे पाहिजे नाही ते. आणि तुला तुझ्याच्याने जमत नसेल तर सांग, मी तुला बदलतो. अधिकार त्यांच्याचकडे होते ना. फाट दिशी ते त्या जिल्हाधिकाऱ्याला तोंडावर म्हणत होते की जमणार नाही का तुझ्याच्याने वेळेत, तू चल मी बदलतो, मी दुसरा जिल्हाधिकारी आणतो, होत नसेल तुझ्याच्याने तर सांग. मग जिल्हाधिकारी एवढी बारीक तोंड करून बसत होते. कधी शेषन कोणाला तरी की तुला IAS केला कोणी, तू झाला कशाला IAS, जर जमत नाहीये तुला हे वेळच्या वेळी करायला तर तू झाला कशाला, असं फाड फाड फाड. तसे आमचे विभागीय आयुक्त ते एक सौजन्यपूर्ण आणि अधिकारी म्हणून पण ते होते, पण हे सगळं ते ऐकून घेतही आणि एकामागून एक चालू होतं. घडून हे आलं की असा जिल्हानिहाय आढावा घेताना एकूण त्या क्रमात आलं रायगड शेवटाकडे. आणि आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांची शेषन सरांनी बिनपाण्याने करून झालेली, असा मी त्यांच्या बरोबर समोर बसलेलो. मी जो रिपोर्ट आणि फाईल तयार केली होती ते कमीच अंतर होतं असं, त्यामुळे मी फक्त अशी ती त्यांच्याकडे सरकवली आणि 2 वाक्य बोललो की सर टुडे माय वर्क इज 54% कंप्लीट. You have given me the time limit of 31st of December. My work will be complete by 30th of December. 2 ओळीचं उत्तर, लांब लचक नाही. हे समोर अहवाल होता, ती फाईल अशी फक्त त्यांच्याकडे सरकवून सांगितलं की आजच्या तारखेला माझं काम 54% आहे. 22 नोव्हेंबर होती तारीख, 54% आहे. तुम्ही मला 31 डिसेंबरची मुदत दिली, मी तुम्हाला 30 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करून देतो. त्याचे माझ्याकडे बघत बसल्याचे थोडा वेळ. आणि असं बघण्याचा काही काळचा पॉज संपल्यावर मला म्हणाले, हाऊ डिड यू डू दिस. थोडं माझ्या टिमक्या नाही वाजवतोय, कृपा करून कोणी तसं समजू नका, पण कोकण विभागातले बाकीचे सगळे सांगतायत हे काही वेळेमध्ये होणं शक्य नाहीये. आणि एक जिल्हाधिकारी सांगतोय की तुम्ही मला मुदत 31 डिसेंबरची दिली आहे, माझं काम 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण असेल. म्हणून असे माझ्याकडे ते टक लावून बघत थांबले थोडा वेळ. म्हटले, हाऊ डिड यू डू दिस, कसं केलंस. मी त्यांना हसून म्हणलो, सर आय डिड अ लिटल बिट ऑफ सेशन टू ऑल माय पीपल. हे मी त्यांना हसून दिलेलं उत्तर आहे की जे तुम्ही करताय तुमची चुणूक मी माझ्या हाताखालच्या लोकांना मी याची. तेही प्रसन्नपणे हसले. पुढे सर्व काळ त्यांच्याशी माझं नातं होतं. अगदी नंतर 1 वर्ष मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून मी काम करून IAS सेवा सोडली तरी शेषन सरांशी माझं नातं चालू राहिलं. पुढे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचा कालावधी संपला तरी नातं चालू राहिलं. एकेवेळी देशभरात शेषन सर, किरण बेदी, अण्णा हजारे अशा सगळ्यांनी एकत्र येऊन एक देशव्यापी भ्रष्टाचाराची चळवळ उभी करावी, त्याचाही मी घटक होतो. त्याही काळात शेषन सरांशी नातं होतं. पण जिल्हाधिकारी म्हणून काम करतानाचं जे काम वेळच्या वेळी अचूक क्वालिटीनी आणि उत्तरदायित्व सहित व्हायला पाहिजे ते व्हायला आवश्यक, तो सगळा चाबूक मी हाताशी धरणार आहे. सर जेव्हा म्हणतायत हाऊ डिड यू डू दिस, मी त्यांना सांगतोय, सर आय डिड अ लिटल बिट ऑफ सेशन टू ऑल माय पीपल. पण रायगड जिल्ह्याचं काम 30 डिसेंबरला पूर्ण होतं. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.